गुरुदेव दत्त। मागील भागामध्ये आपण पाहिलं की गौतम ऋषींनी मित्रसह राजाला गोकर्ण तीर्थक्षेत्राचे महात्म्य सांगितले असता त्याने विचारले की गुरुवर्य, आपण हे जे गोकर्ण महात्म्य मला सांगितले आहे त्याचा अनुभव पूर्वी कोणाला आला होता का, किंवा आपण प्रत्यक्षात असे काही पाहिले आहे का? त्याच्याविषयी एखादी कथा असेल तर कृपा करून मला सांगा। राजाने असे विचारले असता गौतम ऋषी म्हणाले, राजा, या गोकर्ण क्षेत्री शिवरात्रीला महोत्सव असतो। चारी वर्णातील अनेक लोक येथे येतात। भगवान महाबळेश्वर शिवदर्शनाने कृतकृत्य होतात। एकदा शिवरात्रीच्या दिवशी मी सुद्धा गोकर्ण क्षेत्री गेलो होतो। वेळ दुपारची होती। आम्ही एका वृक्षाखाली बसलो होतो। त्यावेळी एक पूर्वजन्मी अनेक पापे केलेली म्हणून अनेक व्याधींनी जर्जर झालेली एक मरणासह चांडाळ स्त्री आम्ही पाहिली। ती वृद्ध, अंध व महारोगाने ग्रासलेली होती। तिच्या सर्वांगाला छिद्र पडलेली होती, त्यात किडे पडलेले होते। जखमातून रक्त व पू वाहत होता। सर्व शरीर दुर्गंधीने भरलेले होते आणि त्यातच तिला क्षय झाला होता। शरीरावर धड वस्त्र नव्हते। ती विधवा होती। तिने केश वपन केलेले होते। तिच्या पोटात अन्नाचा कण देखील नव्हता। तहान भुकेने व्याकुळ झालेली ती, तिला धड चालताही येत नव्हते। क्षणाक्षणाला ती जमिनीवर पडत होती। अशा अवस्थेत एखाद्या वृक्षाच्या सावलीत येऊन ती पडली। थोड्याच वेळाने तिने प्राणत्याग केला। त्याच वेळी आम्हाला एक प्रसंग दिसला। अचानक शिवलोकातून एक दिव्य विमान खाली आले आणि त्यातून 4 शिवदूत उतरले। ते अत्यंत तेजस्वी आणि बलवान होते। त्यांच्या हातात शस्त्रे होती। सर्वांगाला भस्म लावलेले होते। त्यांची शरीरकांती चंद्रासारखी होती। अशा या शिवदूतांना आम्ही विचारले की आपण येथे कशासाठी आला आहात? ते म्हणाले, या चांडाळनीस नेण्यासाठी आम्ही आलो आहोत। हे ऐकून आम्हाला मोठे आश्चर्य वाटले। आम्ही त्यांना विचारले, अहो, या महापापी चांडाळीला शिवलोकात तुम्ही कसे काय नेता? कुत्र्याला कोणी सिंहासनावर बसवतात का? या चांडाळणीने पूर्वजन्मी अनेक पापकर्मे केली असतील। हिने कधी कोणाला दयामाया दाखवली नसेल। हिने आयुष्यात कधीही जपतप केलेले नाही, कधी शिवस्मरण पूजन देखील केले नाही। अशा हिला शिवलोकात तुम्ही कसे काय नेऊ शकता? आम्ही असे विचारले असता शिवदूत म्हणाले, गौतमा, या चांडाळीची पूर्वकथा मी तुला सांगतो, ती ऐक। ही चांडाळीन पूर्वजन्मी एक ब्राह्मण कन्या होती। तिचे नाव सौदामिनी होते। ती दिसायला अत्यंत सुंदर। तिचे लग्नाचे वय झाले, पण तिला योग्य असा पती मिळत नव्हता। त्यामुळे तिच्या आईवडिलांना तिची मोठी काळजी वाटू लागली। शेवटी ब्राह्मणाशी तिचा विवाह झाला। सर्व काही ठीक चालले होते, पण तिचा पती एकाएकी आजारी पडला आणि त्यातच त्याला मरण आले। अकाली विधवा झालेल्या सौदामिनीला तिच्या आईवडिलांनी घरी परत आणले। ती दिसायला अत्यंत सुंदर होती आणि तिने आता तारुण्यात प्रवेश केला होता। तिला वैधव्य आले होते। त्यामुळे आता तिची इच्छा पूर्ण कशी होणार? ती तिला स्वस्थ बसू देईना। परपुरुषाला पाहून तिचे मन चलबिचल होऊ लागे। ती लपून छपून इतरांना पाहत होती। मग व्हायचे तेच झाले। लोकांनी तिचा व्यभिचार समजला। लोक तिच्याबद्दल उघडपणे बोलू लागले। गावातील लोकांनी तिला वाळीत टाकले। मग आई वडिलांनी तिचा त्याग केला। तिला घराबाहेर काढले। आता तिला सगळे रान मोकळे झाले होते। ती सगळी लाज लज्जा सोडून उघडपणे गावात व्यभिचार करू लागली। त्याच गावात एक तरुण श्रीमंत शूद्र होता। त्याच्याशी तिने विवाह केला। ती त्याच्या घरी राहू लागली। अशा रीतीने तिने तिच्या ब्राह्मण कुळाला काळीमा फासला। स्त्रीचा अधपात ती करत होती। हीन माणसाची सेवा केल्याप्रमाणे तिने ब्राह्मण कुळाचा नाश केला। ब्राह्मणाच्या शापाने राजाचा नाश होतो, तर विषय वासनेने संन्यासी अधोगतीला जातो। ते अगदी खरे आहे। सौदामिनीला त्या शूद्रापासून पुत्र झाला। आता ती बेधडकपणे मांसाचे सेवन करू लागली होती। एकदा मद्यपान करून बेधुंद झालेल्या तिने बकरा समजून वासरूच कापले। त्या वासराचे मुडके दुसऱ्या दिवसासाठी तिने शिंक्यात ठेवले। मग त्या वासराचे मांस काढून ती शिजवून खाऊ लागली। स्वतःही तिने खाले। संध्याकाळी गायीची धार काढण्यासाठी गोठ्यात गेली तेव्हा तिने वासरू तिथे नव्हते, त्याऐवजी बकरा होता। तिने घरात जाऊन पाहिले तर शिंकाळ्यात वासराचे मुडके तिला दिसले। तेव्हा तिच्या सगळा प्रकार लक्षात आला। ती कपाळ बडवून रडू लागली। मग तिने खड्डा खणून त्या वासराचे मुडके, हाडे व कातडी पुरून टाकली। वाघाने वासरू पळवून नेले असे सगळ्यांना सांगत ती रडण्याचे नाटक करू लागली।
तिने आपल्या पतीलाही हीच खोटी थाप मारली. काही दिवसांनी सौदामिनी मरण पावली. यमदूतांनी तिला नरकात नेले. तिचे तिथे आतोनात हाल केले. नंतर ती चांडाळ जातीत जन्माला आली. ती जन्मापासून अंध होती. दुःखी झालेल्या तिला आई वडिलांनी तिचा काही दिवस कसाबसा सांभाळ केला. तिला शिळे उष्टे अन्न खाऊ घालीत होते. काही दिवसांनी तिला महारोग झाला. आई वडिलांचा आधार तुटला. नातेवाईकांनी तिला दूर हाकलून लावले. आता ती भीक मागत फिरू लागली. अन्न नाही, वस्त्र नाही, अशा स्थितीत तिचे आयुष्य गेले. त्यातच ती म्हातारी झाली. तिला अनेक रोग जडले. अनेक दुःखे भोगत असलेल्या तिला आता मरण हवे होते, पण ते येत नव्हते. पुढे माघ महिना आला. माघ महिन्याच्या शिवरात्रीला गोकर्ण क्षेत्री मोठी यात्रा असते. त्या पर्वकाळी गोकर्ण महाबळेश्वराचे दर्शन घेण्यासाठी गावोगावचे असंख्य स्त्री पुरुष शिव नामाचा घोष करीत जात होते. लोक नाचत होते, गात होते, शिवनामाची गर्जना करीत होते. ती चांडाळीनेही इतर भिकाऱ्यांसोबत ओरडत ओरडत जात होती. दिसेल त्याला भीक मागत होती. तिच्या पोटात अन्नाचा एकही कण नव्हता. अंगावर वस्त्र नव्हते. सर्वांगाला महारोग झाला होता. सगळे शरीर दुर्गंधीने भरले होते. सर्वांच्या पुढे हात करून ती धर्म करा, धर्म करा असे दीनपणे म्हणत होती, पण कुणालाही तिची दया येत नव्हती. जन्मजन्मांतरीतही तिने एकही पुण्य काम केले नव्हते. त्यामुळे जिवंतपणी तिला यमयातना भोगाव्या लागत होत्या. ती चांडाळीन गोकर्ण क्षेत्री गेली होती आणि तो महाशिवरात्रीचा दिवस होता. त्या चांडाळणीला कोणी काहीही खायला देत नव्हते. त्यामुळे तिचा कडकडीत उपवास झाला. एका भाविकाने थट्टेने तिच्या हातात भिक्षा म्हणून बिल्वपत्र टाकले. ती खाण्याची वस्तू नव्हे हे लक्षात येताच बिल्वपत्र रागाने तिने भिरकावून टाकून दिले. ते वाऱ्याने उडून नेमके महाबळेश्वराच्या शिवलिंगावर पडले. कडकडीत उपवास, रात्रभर जागरण आणि शिवनाम घोषणाचे श्रवण व अजाणतेपणाने एक बिल्वपत्र झालेले शिवपूजन एवढ्याने ती चांडाळीन शतजन्मांची पातके जाळून भस्म झाली. भगवान शंकर तिच्यावर प्रसन्न झाले. त्यांनी शिवलोकी आणण्यासाठी आम्हाला विमानाने पाठवले आहे इतके सांगून शिवदूतांनी त्या चांडाळणीच्या मृत शरीरावर भस्म लावले. त्यामुळे तिला दिव्य देह प्राप्त झाला. मग शिवदूत तिला सन्मानपूर्वक शिवलोकास घेऊन गेले. त्या चांडाळणीची कथा सांगून गौतम ऋषी मित्रसह राजाला म्हणाले, राजा, तू सुद्धा गोकर्ण क्षेत्री जाऊन भगवान शिवाचे दर्शन घेऊन कृतकृत्य हो. तेथे पर्वकाळी स्नान करून शिवाची पूजा कर. शिवरात्रीला उपवास करून बिल्वपत्राची भगवान शिवाची पूजा कर. असे केले असता तू सुद्धा पापाने मुक्त होशील व शिवलोकी जाशील. गौतमांनी असे सांगितले असता राजाला अतिशय आनंद झाला. तो गोकर्ण क्षेत्री गेला. तेथे भक्तिभावाने त्याने शिवपूजन करून ब्रह्महत्या व सतीचा शाप यातून मुक्त झाला. इतके सांगून सिद्ध योगी नामधारकाला म्हणाले, हे असे गोकर्ण क्षेत्र पुण्यवान स्थान आहे. म्हणूनच श्रीपाद श्रीवल्लभ तेथे राहिले होते. अशा रीतीने गुरुचरित्रामृतातील गोकर्ण महिमा नावाचा अध्याय 7 हा समाप्त झाला आहे. श्री गुरु दत्तात्रेय प्रणमस्सु. श्री गुरुदेव दत्त.